हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला एक नवीन माहिती सांगणार आहे. महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. तर यासाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही हे मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. सोप्या भाषेत म्हणजे या योजनेसाठी महिलाचे वय 21 ते 60 वर्षे पाहिजे. दरमहा 1500 रुपये मिळणार. दरवर्षी शासन 46 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार. अंमलबजावणी जुलै या महिन्यापासून सुरू होत आहे. तर पात्र कोण कोण आहे? महाराष्ट्राचा रहिवासी असली पाहिजे महिला, विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्याग आणि निराधार महिला हे सर्व महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळेल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5-2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 60 वर्षापेक्षा महिलाचे वय जर 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर ते पात्र नसेल. अपात्र कोण असेल? 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे अपात्र असेल. टॅक्स भरत असेल ते सुद्धा अपात्र आहे. कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर असेल आणि किंवा सेवानिवृत्त वेतन घेत असेल तरी तो अपात्र असेल. कुटुंबात 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तरी ते अपात्र. 4 चाकी वाहन असेल तरी अपात्र, फक्त ट्रॅक्टर सोडून. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणते आहे? तर आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे सर्व कागदपत्र आपल्या नजीकच्या ई-सेवा केंद्रावर घेऊन जा आणि या योजनेचा लाभ घ्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात केली आहे आणि याची अंमलबजावणी जुलै या महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात 1500 रुपये सर्व महिलांना मिळणार आहे. तरी आपण या संधीचा लाभ घ्यावा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा.